नमस्कार, माझे नाव विजया डोंगरे आहे. मी गावाहून आंबे आणले होते माझ्या झाडाचेच आणि त्याचा वेगवेगळे प्रकार करेल म्हटलं. काही भाजी करेल, काही लोणच्यासारखे तर वाटत नाही आहेत, परंतु गुळांबा वगैरे करता येईल मला. परंतु त्याच्या आधी करायला घेतला मी आमचूर. आणि हा प्रकार आहे राजस्थानी लोकांचा, शक्यतो बाकी सगळ्या नॉर्थकडच्या सगळ्यांचाच आहे, पण मुळात खरा प्रकार तो मानला जातो राजस्थानी लोकांचा. तर याने मी सालं काढून घेतलेली आहेत. ह्या त्याच्या पोळी सालं काढल्यावरती हे बघा, त्यानेच मी असं आपण याला काय बोलतो, ह्यानेच पातळ चिप केले. आता एका हाताने मला काढता नाही येणार आहे, दाखवताही येणार नाही आहे, तर असं करून काढलेले आहे मी. दोन्ही हाताने करावं लागलं. आता कोणी नाही आहे इथे दाखवायला. तर मग नंतर हे बघा, हे असे पातळ चिप्स आले आणि ह्या त्याच्या पोळी. लहानपणी आम्ही ही अशी पोळी काढून भाजून खायचो. आज स्वतः एक काढताना लक्षात आलेलं आहे माझ्या. अच्छा, ठीक आहे. तर हे अशा सालं काढून झाले आणि मग नंतर हे बनवले. त्यानंतर आता मी वाळत घालणार. आता तर 3:45 वाजत आलेले आहेत, म्हणून मग मला आता बाहेर घालता येणारही नाही आहे, उपयोगही नाही आहे. तर मी आता खालीच जमिनीवरती कापड टाकून पसरवून देईल आणि सकाळी सकाळी कडक उन्हामध्ये मी टाकेन ते. तर जेव्हा चांगले सुकतील, आवाज यायला लागेल अगदी कडकड असा, आणि त्यानंतर मग त्याचं चूर्ण करून ठेवेल मी. ते आपल्या मनावरती चूर्ण करून ठेवा किंवा असं ह्याचे जसे चिप्स होतील, पातळ काप होतील, तसंही जरी ठेवले तरी चालतील. परंतु त्याच्या आता हे आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो, भाजीमध्ये आंबटपणासाठी चालू शकतो. सगळ्यात छान म्हणजे पाणीपुरी करताना त्याचा उपयोग जास्त केला जायचा पूर्वी, परंतु खूप महाग पडतं म्हणून आता कोणी करत नाही आहे ते. आता सरळ चिंचेचा कोळ टाकतात आणि पाणीपुरीचं पाणी बनवतात. पण खरं होतं असायचं हे. आणि त्याच्यानंतर भाज्यांमधूनही आपण घालू शकतो. त्यानंतर इतकंच नाही, एखादी चटणी, आंबटगोड चटणी बनवायची असेल, त्याच्यामध्येही आपण याचा वापर करू शकतो. तर आता सध्या सीझन आहेच, बनवून बघा तुम्ही हे. आणि सांगायचं विशेष म्हणजे माझे जे सबस्क्रायबर जे आहेत ते सगळं आपले झाडं, फुलं, बागबगीचावालेच. तर कोणतीही गोष्ट फुकट जाऊ देत नाहीत. आता हा कचरा जो आहे उरलेला, हाही मी जरा सुकवून खतामध्ये टाकून देणार. जे मी माती आहे बनवलेली, खतासाठी त्याचा वापर करणार. तर काहीही फुकट जाणार, हे सुद्धा त्याच्यातच टाकून देईन किंवा मुलाला विचारेन, बाबा तुला हे आवडेल का, कारण त्या लोकांना तर माहीत पण नाही आहे. त्याला जर आवडलं तर ह्या पोळी काढून आता इथे तर आपण गॅसवरच भाजू शकतो, तर देईन भाजून त्याला. पण आपलं म्हणजे काहीही फुकट जाणार नाही आहे, त्यासाठी मी ते सविस्तर सांगितलं. आणि नक्की बनवून बघा की आवडेल काय, किंवा आवडेल काय म्हणजे त्याचा उपयोग करू शकाल का, आणि केल्यावरती चविष्ट जेवण बनतं की नाही हे बघा. खूप महाग नाही आहेत आता सध्या कच्चे आंबे, तर जरूर घेऊ शकता आणि करून बघू शकता. आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. नमस्कार.